मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे। पाहूयात मनोज जरांगे काय म्हणाले। पाटील, काय सांगाल की उद्यापासून पुन्हा तुम्ही आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात करणार, नेमकी तुमच्या काय मागण्या? मागण्या तर सरकारला माहितच आहे। 1.5, पावणे 2 वर्ष झाले आता ते काय त्यांच्या फाट झाल्यात। त्या एखाद्या परीक्षेत जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो। आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे। उद्या 26 तारखेला 1 वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयरीची अधिसूचना काढलेली। तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार? अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत। हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, औंध संस्थांचं आहे। ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं? शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये। त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे। ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी निघणं आवश्यक। केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत। गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले। अशा 8-9 मागण्या सरकारकडे आम्ही दिले। त्यासाठी उद्यापासून आमरण उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे। कारण शेवटी काय असतं बघा, आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे। त्यांचा खूप मोठा आक्रोश आहे। एखाद्या टक्क्यानं जर लेकरं हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होतं। उच्च शिक्षण, मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही। यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो। ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेलं आहे त्या समाजाला मुलगा म्हणून पुढे होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय। आणि समाजही मला कधी उघडं पडतं। मला अनुभव आहे मोठा। माझा समाज मला कधी उघडं पडू देत नाही। काम धंदे बाजूला फेकून सगळे अंतरवालीकडे निघतात। आजच बघितलं तुम्ही, झाला मंडप गर्दी मंडपात, म्हणजे लोक निघाले अंतरवालीकडे। काय वाटतं की मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला असं वाटतं? त्यात काय वाटायला फेटायला काय त्याचं? कोणाला लागत नाही आरक्षण? कोणाला लागत? सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का? विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का? शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही? व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत? शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे। इथं काय नुसते पक्ष आणि आमदार मंत्रीत मोठे करायचे का? आता लय मजा येणार। सत्ताधारीत असणारे मराठे, मग भाजपाचा असू द्या कुणाचा असू द्या, ते मराठे ज्यांनी कामं केलीत ना, आता ते सरकारला विचारणार आहेत आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत। आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय, आपला आमदार झाला, मंत्री झाला, सरकार आलं, आमचं आरक्षण कमी देत नाहीत ते, आम्हाला आयुष्यासाठी लागतंय। लेकरं सुद्धा आता प्रश्न विचारणार। आणि मी काय वाईट करतो? मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय। मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून लढत। माझ्या समाजाचं हित आहे त्याच्यात। माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले, त्यांचं वाटोळं व्हायला लागले, त्यासाठी लढतो। काय वाटतं? समाज कसं काय सोडील? कधीच सोडू शकत नाही। आजच नाही, कधीच नाही। चंद्रसूर्य आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही, कारण मी वाईट काही करीत नाही। मी समाजासाठीच भांडतो, समाजासाठीच वाईट बोलतो, माझ्या स्वार्थासाठी नाही। आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी। मी समाजाला रिझल्ट दिलेला, समाज एक झाला त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला आहे। त्यामुळे समाज कुठे झाला आता बघितलं ना तुम्ही आता जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तो मंडपात आहे ना, झाले मंडपात गर्दी। उद्या उपोषण आहे, लोक मराठी निघाले, त्यांना काही देणं नाही राजकारण फाजकारणाचं। लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या पुढं, ते त्यांच्यासाठी महत्वाचं आहे। निघाले मराठी।